आज मी तुम्हाला बंदिस्त शेळीपालनसाठी किंवा बंदिस्त मेंढीपालनसाठी सुका चारा कशा पद्धतीने दिला पाहिजे व कोणकोणते चारे दिले पाहिजेत यावर व्यवस्थितपणे माहिती देणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आता काय होतं की बरेच लोक सुका चारा देतात, पण सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे असते की लोक म्हणतात की ओल्या चाऱ्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि तसं दिलं पण पाहिजे, ओल्या चाऱ्याला महत्त्व दिलं पाहिजे, कारण का थोडाफार तरी ओला चारा हा शेळ्या मेंढ्यांना द्यावाच लागतो. त्याचबरोबर सुका चाराही द्यावा लागतो. पण सुका चारा देताना तुमची चुकी काय होते की जसं की तुम्ही डायरेक्ट सुका चारा देता, तर तशा पद्धतीने दिला नाही पाहिजे. आता कशा पद्धतीने द्यायचा व कोणकोणते चारे मी स्वतः माझ्या फार्मवरती म्हणजे माझ्या शेडवरती देत असतोय त्याची मी माहिती तुम्हाला देणार आहे. जसं की बाजरीचं जे सरमाड असते, आता मराठी भाषेत जर बोलायचं झालं, गावाकडच्या भाषेत बोलायचं झालं तर सरमाड असं म्हणतात, बरोबर. म्हणजे जो बाजरीचा जो घास असतो तोही सुका शेळ्यांना मेंढ्यांना असा कटरनं कुटी करून तुम्ही देऊ शकता, बरोबर. आता तो कशा पद्धतीने द्यायचा हे मी पुढं सांगणारच आहे, बरोबर. त्यासाठी व्हिडिओ हा पूर्णपणे तुम्ही बघायचा आहे. आता बाजरीचा एक घास झाला, तुम्ही मक्याचा जो सुका वैरण असते बरोबर, जे मकवान आपण बोलतो, तर तेही तुम्ही दिलं पाहिजे. आता तेही कटरनं कुटी करूनच दिलं पाहिजे, बरोबर. जसं की तुम्ही सिंगल पानानं जर कटरनं कट करत असाल ना, तर तुम्हाला कुठं ना कुठं त्याची चिपाडं वगैरे जर जाड असल्यामुळं राहत असतील तर तुम्ही डबल पान वापरा. म्हणजे जसं की आपला मेवा असतोय ना, तर मेव्यासारखं असं म्हणजे बारीक होतं आणि मग ते चवीनं खातात. आता तुम्ही ज्वारीची वैरण जी सुकी असते कडबा, ती पण देऊ शकता, बरोबर. त्याचबरोबर जसं की गव्हाचं काड असते तर ते काड पण देऊ शकता. आणि बऱ्याच लोकांचे कमेंट येते की गव्हाचं काड खात नाहीत आमच्या शेळ्या मेंढ्या, तर खातात. फक्त मी ज्या पद्धतीने सांगतो ना त्या पद्धतीने तुम्ही सुका चारा द्या. तुम्ही ह्या आधी तुम्ही तसा जवळ आसपास 1%च लोक तशा पद्धतीने चारा देतात आणि मी स्वतः तशा पद्धतीने देत असतो बरोबर. आता गव्हाचं काड पण तुम्ही दिलं तर चांगलं आहे. जसं की तुमच्या इकडं जर वेगवेगळ्या पद्धतीचा जर घास असेल, जसं की सोयाबीनचा असते किंवा हरभऱ्याचा असते बरंच काही असं म्हणजे वेगवेगळं घास असतात, तर त्या घासातून तुम्ही द्यायचं जर ठरवलं किंवा तुम्ही देत असाल तर त्यामध्ये पण सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही थोड्या चाऱ्यामध्ये ती म्हणजे वापरून बघितलं पाहिजे की हा खातात का, कशा पद्धतीने खातात, आणि नंतर मग तुम्ही भरपूर प्रमाणात करू शकता. म्हणजे एक प्रकारची त्यांना सवय पण झाली पाहिजे, लत लागली पाहिजे, त्यांनी आवडीनं निवडीनं खाल्लं पण पाहिजे, बरोबर. तर ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे, तर तुम्हाला एक सांगतो, जो पण सुका चारा असतो ना त्यावर तुम्हाला मिठाचं पाणी थोडं थोडं असं शिपडायचं असते आणि थोडं थोडं शिपडून ते पाणी ती वैरण जी आहे ती सुकी वाळवायची असते पूर्णपणे. आणि ती वाळल्यानंतर मग तुम्ही जर तुमच्या मेंढ्यांना किंवा शेळ्यांना जर ती वैरण दिली तर अगदी म्हणजे अगदी तुम्ही म्हणसाल त्या तुमच्या दावणीमध्ये थोडी फारसंच राहणार नाही, बरोबर. एकदम पुसून खाणार म्हणजे अशा पद्धती. आणि पाणी वगैरे भरपूर प्रमाणात पितात. फक्त आता मीठ देताना तुम्ही चुकी करायची नाही, घरातलं मीठ वापरू नका. घरातलं मीठ शेळ्या मेंढ्यांना कसं जास्त प्रमाणात असं दिलं तुम्ही तर कुठं ना कुठं त्यांच्या शरीराला हानिकारक असते, म्हणजे धोका होऊ शकतो, बरोबर. त्यासाठी तुम्हाला मीठ जे असते ते तुमच्या इथं किराणा मालाचं दुकान मोठं असेल किंवा जसं की बाजार वगैरे बाजार असेल मोठं म्हणजे, बरोबर, तर त्या बाजारमध्ये भेटतं. जसं की शिवशंकर बाजार असतं किंवा मोठे मोठे स्मॉल असतात, तर त्यामध्ये पण तुम्हाला सहजासहजी भेटून जातं. किंवा मोठं जिथं किराणा मालाचं दुकान असते तर तिथंही तुम्हाला भेटून जातं. त्या मिठाचं नाव आहे शेंदाण नमक असं म्हणतात त्याला. तुम्ही सहजासहजी जर मागितलं तरी भेटून जाईल, बरोबर. तर ते शेंदाण नमक म्हणून असते. ती मीठ थोडं थोडं तुम्ही असं म्हणजे खारट असं पाणी करून तुमच्याजवळ जर फवारा वगैरे असेल, फवाऱ्याची तसं म्हटलं तर काही गरज भासत नाही, कारण का फवारा हा तुमच्या शेतात तुम्ही औषधाला वगैरे वापरत असता, त्यामुळे फवाऱ्याचा वापर करू नका शक्यतो, बरोबर. जर चांगला असेल तुमचा आवराजून म्हणजे टाकी वगैरे दुसरी असेल, चांगल्या टाकीमध्ये तुम्ही करून जर फवारत असाल तर काही अडचण येणार नाही. फक्त औषधाची काळजी घ्या, दुसरं काही तुम्हाला माझं मत नाही म्हणजे त्याविषयी, बरोबर. तर ते जसं हातानं जरी तुम्ही जसं की आपण सडा वगैरे टाकतो तशा पद्धतीने जर टाकलं आणि सुकवलं तर एकदम चांगल्या पद्धतीने खातात. आता माझ्या शेळ्या मेंढ्या खातात आता म्हणजे घराकडून खाऊनच येतात. काय आता घरी काय असतं की बरंच काही काम असते मग त्या कामामुळं मी घरी काही व्हिडिओ बनवत नाही. रानामध्ये मला थोडाफार वेळ भेटतो, त्या वेळामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती देत असतो तर
कसं असते, आता खाऊन आलेत, घरून खाऊन आलेत तरी बघा आता कसं मिठानं जराशी चव आलेली असते, खारट तोंड झालेलं असतं. आता सगळा पूर्ण टोटल चारा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की सुकलेला आहे, पण चवीनं अगदी चवीनं खातात. जसं की हिरवा चारा खात असतात तसा सुका चारा चवीनं खातात. त्याचं कारण फक्त ते मीठ आहे. आणि मी घरी ओला चारा पण नॉर्मलमध्ये देत असतो आहे आणि सुका चाराही घरी देत असतो या. आणि रानामध्ये त्यांना कसं आहे की 72 नमुन्याचं गवत वगैरे किंवा झाडपाला भेटतच असतो आहे. त्यापायी थोडंफार मी मोकळी सोडत असतो आहे आणि माझ्यापाशी तेवढा समय तेवढा टाईम पण असतो आहे म्हणजे बरोबर. त्यामुळं कुठं ना कुठं म्हणजे मला त्याचा फायदा होतो आहे. आता बरेच लोक म्हणताल तुमची भाषा बदलली. तर काय झालं मित्रांनो, ह्या 7-8 दिवस झालं रानामध्ये तोड चालू आहे आणि 7-8 दिवस तोड चालू असल्यामुळं कसं आहे की त्या नगऱ्यांसंग म्हणजे ते तोडकरी आहेत, त्या तोडकऱ्यांसंग बोलून माझं पण तसं तोंडामधून हिंदी शब्द जायला लागले आहेत बरोबर. तर तसं काही समजू नका किंवा कोणी वाईट कमेंट करू नका मित्रांनो, कारण काय एवढं तेवढं चालतं आपण सहवासात कोणाच्या तरी आल्यानंतर आपल्याला पण त्या माणसाची थोडी सवय होत असते बरोबर. तर तुम्हाला सांगायचं एकच आहे की अशा पद्धतीने तुम्ही सुका चारा द्या. आता मी सांगितलेला चारा तुमच्यापाशी असेल तर त्या चारा तुम्ही देऊ शकता. थोडाफार करून बघा आधी, कारण का थोडा म्हणजे जसं की एक 4-5 पाट्या तुम्ही असा करून ठेवा. खाल्ला तर ठीक आहे, नाही तर मग तुम्ही गाय म्हैस वगैरे असेल तर त्यांना देऊन टाका. त्यांनाही दिला तरी चांगलाच आहे. म्हणजे असं काही त्याचा वाईट परिणाम आढळत नाही त्या मिठानं. फक्त काय होतं की आपलं खायचं मीठ आपण जास्त वगैरे दिलं तर त्यात काय असतं की केमिकल वगैरे असतात, त्यामुळं कुठं ना कुठं शेळ्या मेंढ्यांना अडचण येते म्हणजे बरोबर. मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.